मुलांना ना लहानपणापासूनच जसं की छोट्या छोट्या कामांची सवय लागली ना तर मोठ्यापणी ते जड जात नाही, मला असं वाटतं. त्यामुळं माझी पण आई छोटेच असताना थोडेफार कामं शिकवत होती, म्हणून आज मी स्वतःच्या पायावर उभं राहून सगळ्या गोष्टी करू शकते. तसंच मला पण वाटतं. पण हे पिल्लू मात्र चांगलं टी व्ही बघत होतं. सोनू कपड्याच्या घड्या घालत होती. आमचे सगळे कामावरून झालेले होते. त्यानंतर हा ब्लाऊज मी स्टिच केला, पण सोनूला खायचे होते आज तिचे ऑल टाईम फेवरेट बटाटा पोहे. तर मग तेच मी करून देत होते. तिला भाजी चपाती नव्हती खायची, बटाटा पोहे खायचे होते. तर दुपारची वेळ झालेलीच होती, तर म्हटलं चला करून द्यावं, मुलं दोघं पण खातील. त्यांनी खाल्लं आणि मस्त असे गेम खेळत होते, काहीतरी हे ग्लासाचं बनवत होते. त्यानंतर माझा तो ब्लाऊज तर शिवून झालाच होता. हा दुसरा ब्लाऊज पण अर्धा झाला, पण काय करणार, लाईटच गेली. आज ना खूप जास्त लाईट ये जा करत होती, पण गरम पण इतकं होतंय ना, बघायचंच काम नाही, घरात बसवंसंच वाटत नाही. त्यानंतर कसा तरी लाईट आली, हे ब्लाऊज पूर्ण केला आणि अर्जंटली मला द्यायचा होता हुक वगैरे लावून. तर म्हटलं चला पटकन हुक वगैरे लावून घ्यावं आणि लगेचच द्यावं. त्यानंतर आहे ना एक साडी पण आलेली होती, त्याचे पण ब्लाऊज पीस मला कट करून अस्तर आणण्यासाठी द्यायचे होते. ब्लाऊज पीस कट केले आणि त्यानंतर आहे ना असं साडीचं लेवल पण करून घेतलं, म्हणजे कसं फॉल पिको करायला पण सोपं पडतं. ब्लाऊज पीस पण कट केला आणि अशा साड्यांना खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये निघलेल्या आहेत सध्या तरी. त्यानंतर आहे ना बटन लावायला बसलेच होते, तर मुलांच्या काही पॅन्टला आणि आहूंच्या शर्टला सुद्धा बटन लावून घेतले, कारण ते सुद्धा म्हणतात की सगळं करते सगळ्याचं, पण माझं काही शर्टाला बटन लावून देत नाही. मला असंच होतं, कधी कधी लक्षातच राहत नाही. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला थोडंसं कटिंग केलं आणि मग संध्याकाळचे स्वयंपाक पण करायचा होता, पण म्हटलं अगोदर 2-3 ब्लाऊजचं कटिंग करून घ्यावं, कारण दुसऱ्या दिवशी हे ब्लाऊज मला शिवायला पण घ्यायचे होते. आणि हे ब्लाऊज होते आमच्या बहिणाबाईचे, कारण खूप दिवस झालं माझ्याकडे दिले होते तिने, पण माझ्याशीने काही शिवून होत नाही. बाहेरचे शिवण्यामध्ये इतकं व्यस्त होते की माझे बहिणीचे सगळे ब्लाऊज तसेच पडतात. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. बाय.